मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत बेकायदेशीर एस-टी-बी-टी बियाणं शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर, यामधून शेतकऱ्यांचा किती तोटा होऊ शकतो, सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो मागील वर्षी अनेक शेतकरी मित्रांनी आपल्याला चालू वर्षीचे जे आता सध्या फीडबॅक आहे ते सांगितलेले आहे की कपाशीमध्ये मागील वर्षी त्यांनी एच-पी-टी बियाणं निवडलेलं होतं आणि यामधून त्यांना अजिबात येथे ॲव्हरेज येथे भेटलेलं नाही. म्हणजे जरी तणनाशक आपण ग्लायफोसेट यावरती वापरू शकत असाल, यामध्ये मित्रांनो काय होतं, आपण चालू प्लॉटवरती ग्लायफोसेट जर फवारत असाल तर यामध्ये कपाशीचा शेंडा पिवळा होतो. यामध्ये कपाशी जे पाते ग्रहण करते ते पाते त्या कपाशीवरती टिकत नाहीत, पाते ड्रॉपिंग यामधून मित्रांनो होते. जरी ती एच-बी-टी बियाणं मित्रांनो जरी आपलं असलं तर त्यावरती हा प्रॉब्लेम मित्रांनो होतो. आणि ह्या एच-बी-टी बियाणाचं मित्रांनो कुठलाही कंपनी किंवा कुठलाही दुकानदार आपल्याला पक्कं बिल देत नाही. यामध्ये जर आपली काही हानी झाली तर यामध्ये नेमकं जबाबदारी कोणी घ्यायची, हा मोठा मित्रांनो मुख्य प्रश्न आहे की ज्याचा कोणताही आर्थिक आधार आपल्याला येथे मित्रांनो नसतो. त्यामुळे नक्कीच आपण हा विचार पण येथे केला पाहिजे. आणि जे आपलं पारंपरिक बियाणं असतं, जे कायदेशीर बियाणं असतं, त्यामध्ये पूर्ण आपल्याला पक्कं बिल येथे भेटतं आणि त्यामध्ये आपल्याला शाश्वती असते की यामधून आपल्याला एवढं ॲव्हरेज भेटेल. आणि आपण शेतकरी मित्र ठरवून चालतो की यामधून आपल्याला एवढं ॲव्हरेज घ्यायचं. यामधून आपलं आर्थिक जे उत्पादन आहे ते निश्चित आपण केलेलं ते आपण नक्कीच येथे साध्य करू शकतो. तर यामध्ये आपल्याला कुठंही टेन्शन घेण्याची गरज पडत नाही की आपल्याला यामधून इतका लॉस होईल. बेकायदेशीर एच-टी-बी-टी बियाणं मित्रांनो नक्कीच थोड्या काळापुरता आपल्याला हा चांगल्या पद्धतीचा निर्णय वाटू शकतो. परंतु जसजसे दिवस आपले कपाशीचे वाढत जातील तसतसं आपल्याला यामध्ये पश्चाताप होत चालतो की आपण यामध्ये ॲव्हरेजमध्ये नक्कीच मात खाल्लेली आहे. आणि यामध्ये आपल्यावरती आर्थिक ताण येतो की जो कोणी आपल्याला यामधून बाहेर काढू शकत नाही आणि आपण यामध्ये काही करू शकत नाही, कारण हे बेकायदेशीर बियाणं असतं. यामध्ये आपल्याकडे पक्कं बिलच नसल्यामुळे आपण यामध्ये काहीही करू शकत नाही. तर हा विचार शेतकरी मित्रांनी केला पाहिजे की कोणतंही बियाणं घेताना कायदेशीरच बियाणं आपलं घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला यामध्ये आपल्याला जरी काही आर्थिक संकट आलं त्यापासून आपला बचाव होऊ शकतो. तर निश्चित मित्रांनो कायदेशीरच कपाशी बियाणं चालू वर्षी आपण खरेदी करा की ज्यामधून आपला आर्थिक पण फायदा होईल. यामध्ये आपल्याला उत्पादन पण चांगल्या पद्धतीने भेटेल आणि आरोग्य पण आपलं चांगलं राहील. तर नक्कीच दिलेल्या व्हिडिओचा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी येथे वापर करून घ्यावा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत. तर धन्यवाद.